थंडीचा आवाज आला की बाहेर न जाता घरच्या घरी अशी मस्त अशी कुल्फी बनवा. काजू, बदाम, पिस्ता, गोडीसाठी खजूर, मखाने दुधामध्ये थोडा वेळ भिजत घातलेले आहेत. आता दूध गरम होण्यासाठी ठेवून दिलं. छान उकळी आल्यानंतर आता जे आपण भिजत घातलं होते की नाही, ते मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये विलायचीसुद्धा टाकली होती. हे लागेल तसं दूध टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. फिरवलेलं हे दुधामध्ये टाकायचं. आता घट्ट होईपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आणि गोडीनुसार त्यामध्ये साखरसुद्धा घालायची. कसल्याही प्रकारचं कस्टर्ड पावडर, कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर न वापरता अगदी सोप्या पद्धतीने झटपट पौष्टिक अशी ही कुल्फी बनणार आहे. तर पाहू शकता कलरही सुरेख आलेला आहे आणि छान असं घट्टही झालेलं आहे. आता शिजल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. थंड झाल्यानंतर पाहू शकता एकदम रबडीसारखं तयार झालेलं आहे. चवीला म्हणसाल ना तर एक नंबर लागते. तर कुल्फीच्या मोल्डमध्ये भरलं आणि कुल्फी सेट होण्यासाठी फक्त 5 ते 6 घंटे लागते, त्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. आता त्यानंतर पहा कुल्फी मस्त अशी दाणेदार अशी एकदम छान अशी तयार झालेली आहे. कसल्याही प्रकारचं त्यामध्ये आईस क्रिस्टलसुद्धा झालेलं नाही. तर माझी बनवायची पद्धत तुम्हाला खरंच कशी वाटली कमेंट्स करायला तुम्ही विसरू नका. आणि बाहेरची कुल्फी खाण्यापेक्षा घरच्या घरी कुल्फी बनवा. आज होती बिसी आणि बिसीला बनवायचे होते दहीवडे. तर दहीवड्यासाठी उडदाची डाळ 7 घंटे अगोदर भिजत घातली. मिक्सरमधून एकदम बारीक अशी फिरून घेतली. चवीनुसार मीठ, जिरं, थोडा खायचा सोडा आणि कुटलेली लाल मिरची टाकली आणि बीटरच्या साहाय्याने अशा पद्धतीने छान त्याला फिरून घेतलं. म्हणजे हलकं असं बॅटर तयार झालेलं असलं पाहिजे. डाळ जास्त आहे त्यासाठी बीटरचा वापर केला. पाण्यात टाकून गोळा चेक करायचा. वर अलगत असं तरंगत असेल तर या ठिकाणी बॅटर परफेक्ट असं झालेलं आहे. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये वडे सोडायचे आहेत. लहान मोठे कोणचेही तुम्ही करू शकता. आता साईजला पाहू शकता दुप्पट असे फुललेले आहेत आणि थोडा गोल्डन कलर येईपर्यंत मीडियम गॅसवर उलटपुलट करून तळून घ्यायचे आहेत. अजिबात गच्च होत नाही, गाठ पकडत नाही किंवा गोळासुद्धा धरत नाही. एकदम हलके फुलके जाळीदार असे हे वडे बनवून तयार होते. तर सगळे वडे बनवून झाल्यानंतर थंड होऊ दिले. थंड झाल्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकलं, त्यामध्ये हे वडे टाकले आणि 10 मिनटं फक्त पाण्यामध्ये राहू द्यायचं. 10 मिनटं झाल्यानंतर सगळं पाणी काढून टाकायचं आणि नंतर वड्याची प्लेट करायला घ्यायची आहे. आता वड्याची प्लेट तुम्ही कशी करता? मी तर नेहमीसारखीच करते. त्यावर आंबट गोड तिखट मस्त असं दही फिरवायचं. चिंचगुळाची चटणी, लाल तिखट, हिरवी चटणी, जिरावन पावडर, कांदा, कोथिंबिरी जे आवडेल ना ते टाका. शेवटी काय वडे खूपच मस्त झालेले आहे. तर माझ्या सगळ्या मैत्रिणीला आवडले. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली? तुम्हालाही काही झटपट आणि गरमागरम खायचं का? तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. उकडलेला बटाटा किसून घ्यायचा, बारीक चिरलेला कांदा, वाटलेलं लसूण अद्रक, चवीनुसार मीठ, जिरा पावडर, ऑरिगॅनो, लाल तिखट, कोथिंबिरी आणि 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून चुरून घ्यायचं. पारी बनवायची, त्यामध्ये चीज भरायचं आणि अशा पद्धतीने सगळे बॉल्स हे बनवून घ्यायचे. जर चीज नसेल ना तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. सगळे बॉल्स तयार झाल्यानंतर कडकडीत तेलामध्ये छान उलटपुलट करून मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं. आहे की नाही खूपच सोपी आणि मस्त अशी रेसिपी. चवीला म्हणसाल तर एक नंबर आहे. कशाही सोबत खा, चटणीसोबत, सॉससोबत आणि असंही खाल्लं ना तरी भारीच लागणार आहे. वरून मस्त कुरकुरीत झालेले आहे, आतमध्ये छान अशी चीजी झालेली आहे. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली सांगायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हालाही चहासोबत काही ना काही खायला लागते का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. 3 लालसर टमाटे मिक्सरमधून बारीक असे फिरून घ्यायचे. चवीनुसार मीठ, ओवा, 2 चमचे तूप, अर्धी वाटी बारीक रवा, थोडं थोडं करत गव्हाचं पीठ टाकून पीठ घट्ट असं चुरून घ्यायचं. त्यानंतर थोडा वेळ पीठ भिजत ठेवा आणि नंतर त्याची पोळी लाटून घ्या. जास्त जाडी नाही, जास्त पातळी नाही. पट्ट्या कट करून घ्यायच्या, त्यावर डॉट करायचं म्हणजे फुलणार नाही आणि अशा पद्धतीने त्रिकोणी आकाराने कट करून घ्यायचं. आता तुम्हाला जसं सोपं जाईल ना तसं करा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे टाकायचं. मीडियम गॅसवर उलटपुलट करून छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं. त्यावर आपल्या आवडीचा मसाला फिरवायचा. आता या आवाजावरून तर लक्षातच आलं असेल किती कुरकुरीत क्रिस्पी असेही झालेले आहेत. आता चवीला म्हणसाल ना तर आंबट गोड तिखट मस्त असे टोमॅटो चिप्स लागते. जरूर बनवाल. कसे वाटले कमेंट्स. जर मला भातासोबत काही झटपट बनवायचं असेल ना तर आजची रेसिपी खरंच खूप मस्त आहे. त्यासाठी पालक स्वच्छ धुवून एकदम बारीक असा चिरून घेतला. तेलामध्ये जिरं मोहरी कडकडल्यानंतर बारीक चिरलेला लसण, थोडंसं अद्रक, उभा पातळसर चिरलेला भरपूर कांदा हलकासा परतून घ्यायचा. इथपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर टाकून छान मिक्स करायचं. नंतर चिरलेला पालक टाकायचा, छान असा परतून घ्यायचा. आता झाकण ठेवून फक्त एक वाफ काढून घ्यायची. तोपर्यंत दही मस्त असं फेटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता छान वाफ आलेली आहे. गॅस बंद केलेला आहे, मिक्स केलेला आहे. त्यानंतर फेटलेलं दही त्यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं. तर या ठिकाणी खूपच मस्त असा हा पालक दह्याचा रायता बनवून तयार झालेला आहे. भातासोबत खरंच अप्रतिम असा हा लागतो. जरूर बनवा आणि कसा झाला मला कमेंट करायला विचारू नका. एक नंबर अशी ही रेसिपी झालेली आहे की नाही चवीला मस्त.